आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. ते काय झालं ते मी पहिल्यांदा तुम्हाला बघितलं होतं ना तेव्हाच तुमचा चेहरा खूप इंटरेस्टिंग वाटला होता, चित्रकाराच्या नजरेतून. तेव्हाच ही सगळी पोर्ट्रेट काढली होती. कधीतरी तुम्हाला देणार होतो पण अच्छा, म्हणजे इतके दिवस हे चित्र माझ्यापासून तुम्ही लपवत होता. आता आलं माझ्या लक्षात. ऍक्च्युली हे पोर्ट्रेट मी गिफ्ट करणार होतो तुम्हाला. हे सगळं असं घडलं आणि ते गिफ्ट राहून गेलं. आता मणी सर, असं म्हणतात की एखाद्या चांगल्या गायकाची एखादी तान, एखाद्या लेखकाचं एखादं चांगलं वाक्य किंवा उत्तम चित्रकाराची एखादी रेख त्याच्या भावना पोहोचवण्यासाठी समर्थ असते. तुमची भावना पोहोचली आहे माझ्यापर्यंत. हे चित्र जरी जळलेलं असलं तरी उरलेलं आहे आणि तुम्ही किती मनापासून हे काढलंय ना, कळतंय मला. मणी सर, या आधी इतकं सुंदर चित्र कुणीच काढलं नव्हतं माझं. तुम्ही नका काळजी करू. तुम्ही जरी मला हे गिफ्ट नाही देऊ शकलं ना, तर मी आता स्वतःहून मलाच गिफ्ट देते तुमच्याकडनं. कारण माझ्यासाठी खूप अनमोल भेट आहे ही आणि मी ही कायम माझ्याजवळ आठवण म्हणून जपून ठेवेन. झाली का झोप स्वानंदी आणि तिच्या लाडक्या मणी सरांची ह्या अशा भग्न अवशेषात? देवा, फार राख रांगोळी करून ठेवली आमच्या आउट हाऊसची. काय बोलायचं रे तुम्हाला? निर्लज्जपणाचा कळच आहे नुसता. बरं, मी काही बोलले तर माझं तोंड दिसतं. काय गे स्वानंदी, आपण दुसऱ्यांच्या घरात राहतोय, तेही आपल्याला फुकटात मिळालेलं आहे. जरा तरी काळजी घ्यायची होती. हा, पण नाही, फुकटात मिळालेल्या वस्तूंची किंमतच नसते ना. असो, एक गोष्ट दोघांनीही लक्षात ठेवा. हे जे काही आमचं नुकसान झालंय ना, त्याला जबाबदार तुम्ही दोघे नवरा बायको आहात. कसं आहे ना, भाड्याच्या घराचं जे नुकसान होतं त्याची नुकसान भरपाई भाडे करू देतात, मालक नाही. त्यामुळे आधी जसं आमचं घर होतं तसं करून द्या दोघांनी. चला, लागा कामाला. चला. हो, आम्ही आवरायलाच घेत होतो. आता आवरायला? मी काय म्हणाले ते ऐकू नाही का आलं तुला? आधी जसं आमचं घर होतं तसं करून हवंय आम्हाला. स्वानंदी, कसं आहे ना, उद्या जर तुम्ही दोघे हे घर सोडून गेलात तर आम्ही इथे एखादा भाडेकरू ठेवणार ना. मग त्यांना राहायला छान वाटायला नको का? आणि जरी भाडेकरू नाही ठेवला तरी आमच्या घरातले नोकर इथे राहतील, त्यांनाही छान वाटलं पाहिजे की नाही? शेवटी ती सुद्धा माणसंच आहेत. काय रंजिता मॅडम, मला माहिती आहे सरपोतदार साहेब या आउट हाऊसचे मालक आहेत, पण अहो, आमच्या सहजीवनाची सुरुवात याच घरातनं झाली आहे. या घराच्या भिंती आमच्या सुखदुःखात साक्षीदार आहेत. इथे जळलेली प्रत्येक वस्तू माझ्या आणि मणी सरांच्या आठवणी सोबत घेऊन जळली. त्यामुळं त्या आठवणी परत आणताना किंवा आमच्या सुखदुःखाचे साथीदार या घरात परत आणताना आम्ही हे घर होतं त्यापेक्षा अजून जास्त सुंदर करू. तुम्ही नका काळजी करू. या अपघातातला एकही डाग इथे राहणार नाही. आज ग नुसती बडबड बडबड बडबड. सकाळ नाही, दुपार नाही, संध्याकाळ नाही, झाली प्रवचनाला सुरुवात. ही जी एनर्जी आहे ना तुझी, ती ही बडबड करण्यामध्ये बेस्ट नको करूस. त्यापेक्षा हे जे काही करून ठेवलंयत ना, ही जी काही राखरांगोळी केली आहेत ना, ती निस्तारा दोघांनी. बडबड नुसती. साखरच नाहीये.
ए स्वानंदी, जरा साखर घेऊन ये. संचिता, शालिनी, अरे कोणी आहे का? सुवर्णा, जरा साखर घेऊन या. कोणी जो देत नाहीये, मला जावं लागेल. सुवर्णा, सुवर्णा, अगं किती हाका मारतोय मी, ऐकू नाही आलं का? हा, काय झालं साहेब? काय हवंय का? काय झालं म्हणजे काय? चहा मध्ये साखरच नाहीये. अगं बाई, साखर राहिली का टाकायची? मी देते हा टाकून. थांब, तू साखर घाल, मी बघतो काय ते. बर. रॉकेलनी भरलेली बॉटल इथे कशी काय आली? सुवर्णताई, आपण घरी गॅसवर स्वयंपाक करतो ना? नवीन स्टोव्ह आणलाय का? नाही साहेब. मग ही रॉकेलची बाटली इथे काय करते? मी तर नाही आणलं हे, आणि कालपर्यंत तर इथे नव्हतं. आज इथं कसं काय आलं काय माहिती. हे रॉकेल घरात कोणी आणि का आणलं असेल? कालपर्यंत इथे नव्हतं आणि आत्ताच इथे कसं आलं? आम्हाला त्या खोलीत हा बोळा सापडला. अर्धवट जळलेल्या अवस्थेत आहे आणि रॉकेलचा वास येतोय. म्हणजे तो बोळा ह्याच रॉकेलमध्ये भिजवला होता? साहेब, चहा. हा, स्वानंदी, हे सगळं जळून खाक झालं. म्हणे सर, आम्ही सगळं का टाकलंय तुम्ही? का नको टाकायला? इतर कपड्यांसारखं हेही जळालंय. नाही, हे सगळं नाही टाकायचं आपण. मग काय करायचं? याचा काहीच उपयोग नाही आता. नाही, पण नाही टाकायचं आपण. स्वानंदी, घर कसं साफ होणार? मग हे बघा, जे गेलं ते गेलं. आपण मूव ऑन व्हायला हवं. नाही म्हणे सर, हे नाही टाकायचं. तुम्हाला आठवतंय, आपण ह्यातल्या कित्येक वस्तू एकत्र जाऊन खरेदी केल्या होत्या. हा माझा आवडता लकी ड्रेस, सायकल रेस. हा, म्हणजे मी तुम्हाला पहिल्यांदा तिथेच बघितलं होतं. मी सुद्धा. आणि तेव्हा तुम्ही हा कुर्ता घातला होता. मणी सर, हे सगळं जरी जळलेलं असलं ना, तरी आपल्या मनात आठवणी तशाच आहेत. मूव ऑन. मूव ऑन म्हणजे काय मणी सर? आपल्या भावना, आपल्या आठवणी, आपल्या अवतीभोवती घडलेले वाईट क्षण मागं सोडून पुढे जाणं म्हणजे मूव ऑन. स्वानंदी, या वस्तू अशाच नजरेसमोर राहिल्या तर तुम्हाला या प्रसंगाची आठवण करून देत राहतील त्या. तेव्हा हे टाकून देणंच योग्य आहे. आणि मला तुमची भावना कळते ना. आपण जमा केलेल्या वस्तू टाकून देताना मलाही त्रास होतोच आहे. माझ्याही आठवणीत राहणारच ते. मणी सर, त्याच आठवणी आपल्याला या आगीची आठवण करून देत राहील. ही आग आपण नाही विसरू शकणार, पण ह्यातल्या काही वस्तू जर आपण जतन केल्या तर ते खरं मूव ऑन असेल आपल्यासाठी. जेव्हा जेव्हा या आगीची आठवण आपल्या मनाला चटके देईल, तेव्हा तेव्हा याच वस्तू आपल्या जखमांवर मलम लावते. मणी सर, हे आपल्या संसाराच्या गोड आठवणी आहेत. ह्या अशा नको टाकून द्यायला. मला थोडा वेळ द्या, मी काहीतरी बनवते याचं. बनवा,
पण मला आवडलं स्वानंदी हे जे तुम्ही आता बोललात ते. म्हणजे आपल्या जुन्या आठवणी तुम्ही नवीन स्वरूपात जतन करून ठेवायचं म्हणताय. त्याच आठवणी आपल्याला आगीतून संकटातून आपण कसं हातबल झालो नव्हतो, आपण कसं स्ट्रॉंगपणे एकत्र लढलो याची आठवण करून देत राहतील. पण मला एक कळत नाही, या सगळ्याचं करणार काय आहात तुम्ही? म्हणी सर, माझ्या डोक्यात एक कल्पना आहे. हल्ली काय करतात ते वॅक्स आर्ट म्हणतात त्याला. अहो, या सगळ्या वस्तूंचा वापर करून वॅक्स आर्ट करू शकते मी. आपल्या घरात छान शोभून दिसेल. हो, ही चांगली कल्पना आहे. स्वानंदी, मला पण एक कल्पना सुचली. काय? एक मिनिटात आलो. गरमागरम चहा पिणार? नक्कीच. 5 मिनिटं द्या, लगेच बनवून आणतो. डॅड, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. तुम्ही बोलावलं मला? संचिता, आपल्या घरात आपण स्वयंपाक कशावर करतो? डॅड, कशावर म्हणजे गॅस आहे आपल्याकडे, गॅसवर करतो आपण. पाणी कशावर तापवतो? अंघोळीचं पाणी तापवायला गिझर आहे ना. आणि चहा कसा बनवतो आपण? डॅड, गॅसवरच बनवतो चहा सुद्धा. पण असं का विचारताय तुम्ही? सांगतो. ओळखीचं वाटतंय. ही बॉटल कुठे लपवू? माझ्या हातात कोणी पाहिली तर वाट लागेल माझी. अरे यार, नो 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 नो. इथे सहज कोणालाही सापडेल. नोकर इथेच असतात घरातले. इथेही कुठे नाही लपवू शकत. काय फालतूपणा आहे यार. कुठे लपवू? क्या बात है संचिता. वेल डन, वेल डन बेबी, वेल डन. यू आर द रॉक स्टार. नाही डॅड, हे काय? नाही वाटत आहे. गंमत आहे. दाखवतो. त्याची मज्जा दाखवतो तुला. डॅड, तुम्ही काय करताय? डॅड, काय करताय? आग लागेल ना घराला. डॅड, अरे वा संचिता, तुला आग विझवता येते? मला तर वाटलं होतं की तुला आग फक्त लावताच येते. डॅड प्लीज तुम्ही कोड्यात बोलू नका. तुम्हाला काय म्हणायचंय ते प्लीज मला सांगा. प्लीज डॅड, मला नाही कळतंय तुम्ही काय बोलता. डॅड प्लीज. मला काय म्हणायचंय हे तुला चांगलंच कळतंय संचिता. संचिता, गेली अनेक वर्ष मी राजकारणात आहे. लोकांच्या डोळ्यात बघून त्यांच्या मनात काय चाललंय हे मला कळतंय. तू एक गोष्ट लक्षात ठेव. तुला काय वाटलं तुझ्या मनात काय चाललंय हे मला कळणार नाही का? काल सुजित होता आणि माझ्या हातात ठोस पुरावा नव्हता म्हणून मी काही बोललो नाही.
पण आज मला ही बाटली सापडली आणि पुरावा मिळाला. ह्या बाटलीतलं रॉकेल त्या बोळ्यावर टाकून त्या बोळ्याच्या मदतीनं आउट हाऊस पेटवलंय कोणीतरी. बरोबर ना? हो का? हो. नाही, मला नाही माहिती डॅड. माहिती नाही तुला? नाही डॅड. संचिता, हॉस्पिटलमध्ये मी तुला काय सांगितलं होतं हे विसरलीस का? ओह, अच्छा, आत्ता आलं माझ्या लक्षात तुम्ही काय सांगण्याचा प्रयत्न करताय. म्हणजे डॅड, तुम्हाला असं म्हणायचंय का की काल आउट हाऊसला जी आग लागली ती आग मी हा बोळा आणि हे केरोसिन यूज करून लावलीये? डॅड, सिरियसली? प्लीज गिव्ह मी अ ब्रेक डॅड, प्लीज. प्लीज विनाकारण संशय नका घेऊ माझ्यावर डॅड. उद्या स्वानंदीचं काही झालं तरी संचिता जबाबदार. मला मान्य आहे स्वानंदीचं मूल मला नको होतं, पण ते तिथे संपलं. तुम्ही मला सांगितलं होतं की स्वानंदी आणि तिच्या बाळाच्या मध्ये येऊ नकोस. डॅड, मी ते फॉलो करतेय. तुम्हाला कसं वाटलं की हे सगळं मी केलंय? मला ते बाळ नकोय म्हणून मी ते घर जाळलंय? डॅड नाही, प्लीज विश्वास ठेवा माझ्यावर डॅड, प्लीज. आणि साधी गोष्ट आहे ना, स्वानंदी बरोबर मी मणीला सुद्धा मारण्याचा प्लॅन करेन? नाही डॅड, इतकी वाईट नाहीये मी. काल मणी सुद्धा घरी होता ना. डॅड, मी खरंच सांगते, मी काहीही केलेलं नाहीये. मी काल सुद्धा ओरडून सांगत होते स्वानंदीचा हलगर्जीपणा आहे तो. पण माझ्यावर कोणीच विश्वास नाही ठेवणार. तुम्ही नाही मान्य करणार, माहितीये मला हे. ठीक आहे, तुम्ही मान्य नका करू. माझं काहीच म्हणणं नाहीये, पण माझ्यावर विश्वास ठेवा. मी काहीच नाही केलंय. जस्ट स्टॉप इट. मी तुला सांगितलं ना, माणसांच्या डोळ्यात बघून मी सांगू शकतो त्यांच्या मनात काय आहे ते. त्यामुळे तुझं हे रडणं आहे ना, हे सगळं खोटं आहे. जस्ट स्टॉप इट. आता मी काय सांगतोय ना ते लक्षात ठेव. मला फक्त तुला आठवण करून द्यायची होती तू दिलेल्या प्रॉमिसची, की स्वानंदी आणि तिच्या बाळाला तू काहीही इजा करणार नाहीस. आठवतंय? लक्षात आहे डॅड, आणि ते प्रॉमिस मी निभावते सुद्धा. दॅट्स गुड. आणि मी सुद्धा स्वतःला एक प्रॉमिस केलाय की सरपोतदार घराण्याचा वारस फक्त आणि फक्त माझ्याच पोटी जन्माला येईल, त्या स्वानंदीच्या नाही. आणि ते प्रॉमिस मी पाळणार. दिवसभर घर आवरण्यात वेळ कसा गेला कळलंच नाही का? हो ना, पण आता बऱ्यापैकी आवरून झालंय. हो. आता फक्त कलर करायचं बाकी आहे. तुम्ही दमला असाल ना? मी कसली दमले? माझ्यापेक्षा जास्त तर तुम्हीच दमलात. मी फक्त ऑर्डर देत होते तुम्हाला, सगळी कामं तर तुम्हीच केली. बरं चला, आजही वरती टेरेसवर झोपूयात. चला. मणी सर, आपण इथेच झोपूयात ना आपल्या घरात. इथे? मणी सर, काल आपलं घर जळलं आणि त्याला एकट्याला सोडून आपण टेरेसवर जाऊन झोपलो. काल सगळ्यात जास्त त्याला आपली गरज होती. आपल्या प्रत्येक दुःखात त्याने आपल्याला सामावून घेतलंय. पण आपण काय केलं? त्याला एकट्याला सोडून टेरेसवर गेलो. नाही मणी सर, आपण इथेच झोपूयात ना, इथेच राहूयात आपल्या घरात. हो स्वानंदी, पण अजूनही जळालेला वास आहे इथे. तुम्हाला त्रास होईल त्याचा. नाही होणार त्रास. आणि तुम्ही आहात ना सोबत माझ्या. आणि हे तर आपलं घर आहे. नाही वाटणार मला भीती. लागेल मला झोप इथे. ठीक आहे स्वानंदी, काय सुंदर विचार करता ना तुम्ही. कौतुक वाटतं तुमचं. म्हणजे निर्जीव गोष्टीची सुद्धा तुम्ही सजीव असल्यासारखी काळजी घेता. ज्या वस्तू आपल्याला सुख देतात, आनंद देतात, त्यांच्यावर प्रेम करून त्यांची काळजी घ्यायला काय हरकत आहे? आणि म्हणूनच आपण जमिनीला, नदीला आपली आई म्हणतो.
आणि कुणाच ठाऊक आपण या घरात झोपलो तर हे घरही खुश होईल. खरंय तुमचं. मी घालतोय ते अंथरूण. स्वानंदी, तुम्ही मस्त इथे तुमच्या बेडच्या जागेवर झोपा, मी झोपतो तिकडे. मणी सर, मी तिथे नाही, मी तुमच्या शेजारी इथे झोपेन. स्वानंदी, नाही स्वानंदी, म्हणजे काल आपण टेरेसवर झोपलो होतो, आपल्याकडे पर्याय नव्हता म्हणून आपण शेजारी झोपलो. तुम्ही इथे झोपा ना मस्त आरामात. मणी सर, काल जेव्हा आग लागली तेव्हा मी एकटी होते घरात. तुम्ही वाचवलं मला आणि म्हणून मला असं वाटतंय की इथून पुढे आपण एकमेकांच्या सुखदुःखात एकत्र असायला हवं. म्हणून मी तुमच्या शेजारी झोपणार आजपासून. ठीक आहे, अंथरूण इथे घालतो.